तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडे भांडवल नाही आहे, तर अशी एक स्कीम आहे ज्यामध्ये तुम्हाला 10 लाखांचं कर्ज काढायचं आणि भरायचे फक्त 7 लाख रुपये, 50 लाखांचं कर्ज काढायचं आणि भरायचे फक्त 32 लाख रुपये. कोणत्या योजनेअंतर्गत हे कर्ज दिलं जातं, कोणत्या कोणत्या व्यवसायाला दिलं जातं आणि कसं करायचं या इकडे सांगतो. हे बघा, तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अंतर्गत तुम्हाला 10 लाखापर्यंत, 25 लाखापर्यंत आणि 50 लाखापर्यंत देखील या योजनेअंतर्गत कर्ज मिळतं. ग्रामीण भागासाठी ते मला वाटतं 10 लाखापर्यंत आहे, शहरी भागासाठी ते 25 लाखापर्यंत आहे. आणि विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत सबसिडी देखील दिली जाते. ओबीसी प्रवर्गासाठी 25% सबसिडी आहे, तर SC ST किंवा महिला किंवा दिव्यांग असेल किंवा माजी सैनिक असेल तर त्यांच्यासाठी 35% सबसिडी आहे. म्हणजे 10 लाखाचं लोन जर तुम्ही काढलं तर 7 लाख रुपये तुम्हाला भरायचे आहे. इथे काही पात्रता आणि वयाच्या मर्यादा आहे आणि या काही उद्योगाच्या कॅटेगरी आहे, या उद्योगांना ते कर्ज दिलं जातं. या योजनेची अधिकृत वेबसाईट देखील आहे. ऑनलाईन अर्ज तुम्ही या योजनेसाठी करू शकता. 5 ते 7 वर्षाची परतफेड या योजनेमध्ये असते, काही ठिकाणी 8 वर्षाची देखील आहे. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत किंवा खादी उद्योगाचे जे केंद्र आहेत त्यामार्फत राष्ट्रीयकृत बँका असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असेल यांच्याद्वारे हे कर्ज तुम्हाला दिलं जातं. याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर बाजूमध्ये लिंक दिलेली आहे आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. रील नंतर तुम्हाला सापडणार नाही त्यासाठी सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे मात्र त्यांच्याकडे भांडवल नाहीये. आणि मिळवा 35% सबसिडी, म्हणजे 10 लाख काढायचं कर्ज आणि 7 लाख भरायचं आहे.